या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय आहे। त्याच्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचं एक भूमिका आहे आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे आणि राजकीय पक्ष जात धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी आमची भूमिका आहे। पण राऊतसाहेब, ठाकरे बंधूंव्यतिरिक्त आणखी कोणते राजकीय मोठे नेते या मेळाव्याला उपस्थित राहू शकतात? मग हा राजकीय मेळावा नाही। सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो, काल रात्री माझं मनसे प्रमुखांशी बोलणं झालं, मग शिवसेना पक्षप्रमुखांशी माझी चर्चा झाली। आमचं सगळ्यांच्याशी म्हणणं आहे की हा राजकीय मेळावा नाही, मान अपमान सन्मान मानापमान बरं का, हा विषय इथे येत नाही। आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे जाहीरपणे। त्यामध्ये कोण कोण आहे? नाही, सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना तिथे उपस्थित राहायचं त्यांचं तिकडे नक्की स्वागत केलं जाईल। असं आहे की प्रत्येकाला यायचं, किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा? हजारोच्या संख्येने लोक तिकडे जमतील। जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते आमच्याशी संपर्क साधतात, त्यांची व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे। त्यांच्या स्वागताची केली जाईल, त्यांच्या आगमन प्रसंगी ते कुठे बसतील काय करतील ही सगळी व्यवस्था आम्ही करतोय। पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्तिशः आमंत्रण देणं सोपं नाही। त्याच्यामुळे हेच आमंत्रण ठाकरे बंधूंचं हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसांना मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे। नाही, पण मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणतात की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतो। त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या। आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना, म्हणून तर तुम्ही माघार घेतलीत। ठाकरे एकच आहेत, तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केलाय। ही तुमच्या मनातली भीती आहे। गर्दी काय असते हे दोन्ही ठाकरेंनी वारंवार दाखवलेलं आहे। तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकरेंना आणावी लागत नाही। मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असतील, ही भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती ठाकरेंनी वारंवार मोडीत काढली। नाही, पण राऊतसाहेब, फडणवीस असं म्हणतात की कुणाची युती व्हावी किंवा अयुती व्हावी यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत, महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत। आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याची एकदा यादी द्यावी महाराष्ट्राला। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा, दहशत, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली, यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस? हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना। ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोगाने न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शक्ल करायला लावली। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता, त्याचे तुम्ही लचके तोडले। यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल। राऊतसाहेब, आज राज्य सरकारनं नवा GR आणलेला आहे, ज्यात समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव यांची घोषणा केली गेलेली आहे। 2 मागचे GR रद्द करून जो हिंदी भाषा सक्ती किंवा त्रिभाषा सूत्राचा जो एकूण निर्णय आहे किंवा त्या बाबतीतली ती जी समिती असेल जो अभ्यास करेल आणि त्यानंतर 3 महिन्यात आपला अहवाल सादर करेल, म्हणजे अजूनही समिती स्थापन करणं आणि त्यावर निर्णय येणं हे सुरू आहे। हा फडणवीसांचा आवडता छंद आहे, समित्या खेळणं, ठराव खेळणं, मग डराव करणं। हा भारतीय जनता पक्षाचा, खास करून देवेंद्र फडणवीस यांचा SIT स्थापन करणं आणि त्या SITच्या माध्यमातून काहीही न करणं हा त्यांचा एक छंद आहे, हा त्यांचा खेळ आहे, त्यांचा वेळ जात नाही। नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ नक्कीच आहेत, ते रिझर्व्ह बँकेत होते। शालेय शिक्षणासंदर्भात एक लेखक आहेत, शालेय शिक्षणासंदर्भात एक वेगळी समिती यापेक्षा स्थापन करता आली असती, पण त्या समितीची आता गरज नाही। एकदा आम्ही ठरवलं त्रिभाषा सूत्र स्वीकारणार नाही, नाही म्हणजे नाही, हे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ठणकावलं आहे आणि मनसे प्रमुखांनी सुद्धा ठणकावलं आहे।
त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार नाही, कोणत्याही भाषेची सक्ती आमच्यावर महाराष्ट्रात आम्ही लादू देणार नाही. तेव्हा या समित्या या सगळ्या तुमचे वेळ आणि पैसे सरकारच्या तिजोरीचे ही वाया घालवणारी व्यवस्था आहे. चला, राऊत साहेब, जेव्हाही हा हिंदी भाषा किंवा त्रिभाषा सूत्राचा विषय निघतो तेव्हा बॉम्बे स्कॉटिशचा आवर्जून उल्लेख होतो. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्बे स्कॉटिशचा उल्लेख केलेला आहे की स्कॉटिशमध्ये शिकणारी मुलं आम्ही हिंदी ही आपली भाषा आहे त्याचा पुरस्कार करतो, विदेशी भाषांचा पुरस्कार करत नाही. मग त्या तुमच्या देवेंद्र कोणते आपले नुसत्या प्रधानमंत्री त्यांना सांगा, या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही इथे घेऊन येतात त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक GR काढा, निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे